शोनाजी, राजवीरजी, आय एम सो सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला लाईफ मध्ये पहिल्यांदा खोटं बोलावं लागलं, ते पण तुमच्या वाईफशी. आय मस्ट बी अ रिअली बॅड पर्सन. मी खूपच वाईट आहे ना. पण शोनाजी, एवढ्या रात्रीचं तुम्ही इथं? काय सांगू तुम्हाला मी राजवीरजी. मी रस्त्यावर आली. मी रेंटच्या घरात राहते, पण आता माझ्याकडं रेंट द्यायला पैसे नाहीयेत आणि घर मालक रेंट द्या म्हणून माझ्या मागं लागलाय. तुम्हीच सांगा मी काय करू. मला खूप ट्रबल सहन करावं लागतंय हो. मला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टीचा. शोनाजी, अहो तुम्ही रडू नका. आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया. कसा मार्ग निघणार राजवीरजी? एकीकडे तो घर मालक रेंटसाठी अडून बसलाय आणि दुसरीकडे आपलं हे बाळ. या सगळ्यात मी आपल्या बाळाला सफर नाही करून देऊ शकत. त्यापेक्षा मी एक काम करते. मला नकोय हे मूल. हे बघा शोनाजी, मी तुम्हाला असं काय बी करू देणार नाही. आय न्यू. तुम्ही कधीच माझ्याशी चुकीचं नाही वागणार. मला माझ्यासाठी काहीच नकोय हो. फक्त आपल्या बाळासाठी काहीतरी करा. ठीक आहे, तुम्ही सांगा मी काय करू. मला आहे ना आपलं मूल रेंटच्या घरात नाही मोठं करायचंय. तुम्ही ना समुद्रकिनारी एक छोटासा 3 BHK घेऊन द्या. द्याल? आपल्या बाळासाठी, आपल्या बाळाच्या फ्युचरसाठी. पियू, हाय. अगं ऋषी काय बोलणं झालं का? अगं इतक्या जवळ आला, घरला आला, असं कुणी वागतं का ग? आई, आऊ त्याच्या त्याची काय बी चूक नाही. मी त्याला फोन लावला होता. तो बोलला की विरोधकांचे या सरकारला खिंडार पाडण्याचं काम चाललंय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ह्याला अर्जंट बोलवून घेतलं. अगं पियू, मला हे समज पटतंय अगं, पर आईचं काळीज आहे माझं. अगं घरी आला असता तर त्याला डोळं भरून बघितलं असतं. अगं मायेनं त्या चेहऱ्यावर हात फिरवला असता मी. पर कशाचं काय ग? पण तुला सांगते पोर, कवा एकदा माझ्या इरला बघील असं झालंय बघ मला. आऊ त्याची बी लई इच्छा आहे तुम्हाला भेटायची, पण आता मुंबईला जाणं बी महत्वाचं आहे ना. तुम्ही काळजी करू नका. एकदा का हे प्रकरण थंड झालं ना, मग तो नक्की येईल आपल्या सगळ्यांना भेटायला. पियू, तुझ्या तोंडात साखर पडो आणि हे सरकार असं टिकून राहावं, म्हणजे माझा इरू मला लगोलग भेटायला येईल. पांडुरंगा ब दे र माझ्या इरूला. आता बसा. हो बसा. काय झालं? बसा की. हा, हे घ्या पाणी. आता मी लगेच ह्यासनी बोलवते, मग आपण तो जनता दरबार लगेच सुरू करू. आहो आहो, या लवकर इकडं. बघा आपल्या दारात कोण आलंय ते. काय झालं निशा? मला कशासाठी बोलवतेस? हो, ही सगळी माणसं त्यांच्या अडचणी घेऊन आलेत आपल्याकडं. आपल्याकडं? आपल्याकडं कशाला आल्यात अडचणी घेऊन? दादा तुम्ही घ्या की पाणी घ्या. हो, असं काय करताय? तुम्हाला काही कळत नाही का? आता आजपासून आपण पण जनता दरबार भरवायचा. ती पियू भरवते का नाही, सेम तसा. म्हणूनच ह्यासनी सगळ्यासनी पकडून आणले मी इकडं. दादा आता तुम्ही प्रत्येक जण तुमच्या अडचणी सांगा पटापटा. हे तुमचे पृथ्वी दादा तुमच्या अडचणी अशा चट्ट दिशी सोडवतात की नाही बघा. आओ तुम्ही बसा. हो बसा बसा बसा. आता बोला तुम्ही. पृथ्वी दादा, आमची परिस्थिती नसल्यामुळं अजून पण आम्हाला वड्याला जावं लागतंय. तेवढे एखादं संडास बांधून द्या आम्हाला.
देतो. हो मला घर नाही राहायला, तेवढं नवीन घर बांधून द्या. हा देतील की. दिलं. पुरते दादा माझ्या गुरांसाठी गोठा, कोंबड्यासाठी खुराडा तेवढा बांधून द्या. देतील की. देतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे तुमचे पृथ्वी दादा आहेत ना, बघा स्वतःच्या खर्चातनं सगळं करून देतील तुम्हाला. हाय की नाही? तुम्ही फक्त एक करा, या खासदारकीला यासनीच मत द्या बर का. हो आमचं मत तुम्हालाच असणार आहे. या आता. निशाताई लय उपकार झाले तुमचे. पृथ्वी दादांचा विजय असो. पृथ्वी दादांचा विजय असो. विजय असो. विजय असो. अगं ये निशा, तुला काही याडबीड लागले का ग? मी कसं स्वतःच्या खर्चात त्यांना घर, शौचालय, गोठा बांधून देणार आहे? एवढं पैसे कुठं आणायचं? आणि ते कोरडा. अगं हो तीच, कुठं आणायचं एवढं पैसे? हो तुम्ही असं टेन्शन घेताय जणू तुमच्या खिशातले पैसे जाणार आणि तुम्ही त्यांची कामं करणार आहे. हो तुमच्या मम्मीचं जे आहे ते तुमचं बी आहेच की. आपण ना मम्मींचं नुसतं दागिनं मोडलं तरी ह्या लोकांची कामं करू शकतोय. तुला काय वाटतंय ग की मी मम्मीकडे गेलो की लगेच मम्मी तिच्या काय गायातलं दागिनं काढायला माझ्या हातात देईल असं आहे? अगं पायताने हाणल तुला आणि मला. हो तुम्हाला ना खासदारकी लढाईसाठी तुम्ही हे सगळं करताय. उलट तुमची मम्मी खुशच होईल ही तुमची कामं बघून. नाही तुम्ही आत्ताच्या आता मम्मीकडे जावा आणि मम्मीला सांगा मला तुझं सोनं पैसा सगळं दे. जावा. अहो आपली सगळी कामं होतील. अगं निशा मम्मी लय चिडला. हो पण बिन काय नाही. तुम्हाला जर खासदार व्हायचं असेल ना तर लोकांची कामं करावीच लागतील. चला चला सोनं दागिनं पैसा चला. हाय राजवीर जी. शोनाजी तुम्ही परत इथं? हो राजवीरजी, मी माझं सगळं लगेज घेऊन कायमची इकडे राहायला आली. तुम्हीच सांगा मी तरी काय करणार हो. मी ज्या घरात राहते त्या घरमालकाने मी रेंट दिली नाही म्हणून मला हकलून दिलं हो. आणि तुम्ही पण फ्लॅट घेऊन त्याला नकार दिलात. कुठं जाणार मी? खरं तर मी एकटी असते ना तर फुटपाथवर पण राहिले असते. पण माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय, त्याचं काय करायचं? आफ्टर ऑल मिनिस्टर राजवीर सूर्यवंशी यांचा वंश आहे तो. त्याला मी असं अनहेल्दी वातावरणात कसं सांभाळायचं? राजवीरजी माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हतं, माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता म्हणून मी इकडे राहायला आली. हो शोनाजी पण इथं हो बाहेर लोक सगळे. आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम, पण मी बिचारीने काय करायचं? तुम्ही लोकांचा विचार नका करू, माझ्या पोटातल्या आपल्या बाळाचा विचार करा. ठीक आहे, मी घेतो तुमच्यासाठी फ्लॅट. चालेल, समुद्र किनारी घ्या. हा 3 BH 4 BHK चालेल. म्हणजे आपल्या बाळाला खेळायला मोठी जागा मिळेल ना, म्हणून. मला माझ्यासाठी काहीच नकोय. ठीक आहे, तुम्ही करा फ्लॅट बुक, मग मी इथून निघून जाईन. हा गंगा, सामान आत ठेव. थँक्यू राजवीरजी, यू आर सो काइंड. तुम्ही खूप 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 चांगले आहात आणि मी खूप वाईट. हो ना? हा नाही नाही असं काही नाही. मी आलोच, मला जरा काम होतं. आत्ताशी फ्लॅट बुक कराल, नंतर हळूहळू मला सगळ्या गोष्टी घेऊन द्याल. आफ्टर ऑल
तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी आहे ना? सुनबाई, बोला की मामा. अगं विरू फोन उचलना झालाय. तुझं काय बोलणं झालं का त्याच्याशी? होय झालं. का असा निघून गेला अचानक त्यो? मामा, अहो विरोधकांनी आपलं सरकार पडावं म्हणून डाव आखलाय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विरूला तात्काळ बोलून घेतलं. तुम्ही काय पण म्हणा वहिनी, पण माझं मन मला काहीतरी वेगळंच सांगते. हे ना नक्कीच काहीतरी वेगळं प्रकरण आहे. अहो विरे असं नाही वागत कधी. वहिनी तुम्ही सांगा, मी आत्ताच्या आत्ता मुंबईला जातो आणि कोण विरोधक त्याला त्रास देत असेल ना, एकेकाला सुलटूनच काढतो. अरे ना गे, सांगितलं ना तुला जरा दामानी घे म्हणून. मामा अजून किती दामाने घेऊ मी? विऱ्याला असं संकटात नाही बघू शकत मी. अरे कुणाला बरं वाटेल त्याला संकटात असलेलं बघून? पण होता होईल एवढं आपण संयम बाळगणं गरजेचं आहे. आणि कशावरनं रे विरू संकटात आहे असं वाटतं तुला? हाय मामा, असंच आहे. मला बी असंच वाटतंय. अहो त्यानं जरी मला सगळं काही खरं सांगितलं असलं ना, तरी मला आतनं वाटतंय मामा की काही ना काहीतरी नक्कीच बिनसलंय. मग तर वहिनी मी जातोच आता मुंबईला. मी पण बघतोच कोणता माईचा लाल विऱ्याला त्रास देतोय ती. वय भाऊजी, तुम्ही जा. वहिनी जावा आणि मम्मीची बोला. नको निशा, मला लय भ्या वाटतं. हो, घेऊन कसं चालेल? खासदार व्हायचं ना तुम्हाला. जावा आणि बोला. आज नाही बोला तर कधीच नाही बोलू शकणार. बोला. अहो मी हाय तुमच्या पाठीशी. तुम्ही जावा. मी इथं थांबते, तुम्ही जाऊन बोलून या. जावा. पण मी आधीच लय पडतली, अजून पडतं. अहो तुम्ही माझं ऐकणार आहे का नाही? आत्ताच्या आत्ता जायचं आणि बोलायचं. मम्मी, मम्मी. काय? अगं मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की मग. म्हणजे अगं मला म्हणायचं होतं की काय? अगं मला असं म्हणायचं होतं की तुलाही चांगली आहेस. जगात तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. एवढंच माहितीये मला. वेगळं काहीतरी बोल. पृथ्वी, काय बोलायचंय रे? मम्मी, होय म्हणजे मी आता खासदारकीला उभं राहणार आहे ना, तर मग मी लोकांची कामं करायचं ठरवलंय. मग कर की कामं. कसली अडचण आहे? अगं मम्मी, अडचण अशी आहे की मगाशीच मी जनता दरबार घेतला होता, तर त्यात मी लोकांना असं आश्वासन दिलंय की मी तुमचं घर, शौचालय आणि गोठा सगळं बांधून देईन. अरे कर की मग त्यांची कामं. सरकारची एखादी आवास योजना बघायची आणि करायचं काम. हा, श्रेय मात्र आपण लाटायचं. अगं पण मम्मी, गोष्ट अशी आहे की मी त्या लोकांना असं आश्वासन दिलंय की तुम्हाला घर, शौचालय आणि गोठा हे सगळं मी स्वतःच्या पैशाने, स्वखर्चाने बांधून देईन. अगं मग त्याच्यासाठी पैसे पाहिजे होतं आणि दागिने पण. काय? अरे तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे का? देव अक्कल वाटत होता तेव्हा झोपा काढत होतास? अरे घर जाळून तीर्थ करायचं नसतं. अरे राजकारणामध्ये लोकांच्याकडनंच पैसे घ्यायचे असतात आणि तू तर इथं घरच लुटायला निघालेस वय. अशानं भिकला लावशील की सगळ्यांना? आणि तुझी खासदारकी तर सोडत, साधी सोसायटीची निवडणूक सुद्धा जिंकायचा नाहीस तू. पृथ्वी, मला माहितीये हे तुझं डोकं नाहीये आणि तुला शिकवणारा गुरु कोण आहे ते पण चांगलंच माहितीये.
तेव्हा एकदा माझी सत्ता येऊ दे, तुझ्या गुरुवरनं कसा घाना फिरवते बघत. मम्मी पण मग माझं खासदार व्हायचं. ए तुझ्या बायकोचे दागिने हा, तिला म्हणा जा माहेरातनं पैसे घेऊन ये आणि काय करायचं ते करा. आणि मी मदत केली ना, तुमच्या ह्या असल्या गुणामुळे एक दिवस घरदार विकायला लागल मला. जा बोला तिला, तिलाच लावते दागिने द्यायला तुला. माझं दागिना मी नाही देणार बाबा. बोला. नाही नाही जाते. हा ना गे. हॅलो विरे. अरे लका काय केलंस तू? अरे काय विषय करून ठेवलायस? काय झालं नागे? हॅलो वीरू, तू एवढ्या पुढे गेला असशील असं आम्हाला वाटलं नव्हतं बरं का. हा अहो मामा, काय झालं म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय? थांब आता, तू बोलच डायरेक्ट सुनबाईशीच. वीरू, अगं हे पिऊ, काय झालं? तू अशी रडतेस का? अगं मी तुला सांगणार होतो, म्हणजे मला माहिती आहे अगं मी खरंच लय चुकीचं वागलोय. खरं तर मी माफ करायच्या लायकीचा पण कारभारी बाप होणार आहात तुम्ही आणि मी आई. पिऊ अगं मी तुला सगळं सांगणार. आपलं बाळ जन्माला येणार आहे. पिऊ काय म्हणलीस तू? हो वीरू, तू बाप होणार आहेस. मी गरोदर आहे वीरू, माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. अगं काय सांगतेस तू? खरंच? हो. पिऊ तू मला जगातली सगळ्यात भारी बातमी दिलीस. मी एवढा खुश आहे ना. अगं मला तुला सांगता येत नाही मी केवढा खुश आहे. असं वाटतंय ना की आता इथं जागेवरच नाचावं. पिऊ मला बाकीचं काय माहित नाही, मी आता तेवढं तुझ्याकडे येतोय. कधी तुझ्याकडे येतोय आणि तुला घट्ट मिठी मारतोय ना, असं झालंय मला. अगं पिऊ मी बाप होणार आहे. अगं मी लय खुश आहे बघ. हे निघालोच बघ मी आता. जाधव गाडी. हो सोनाजी, पिऊ आई होणार आहे. हो मी बाप होणार आहे. मला तेवढं गावी गेलं पाहिजे. जाधव गाडी काढा. त्याला मेसेज टाकतो. राजवीरजी, तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाहीये. हो माझ्या पोटात पण तुमचंच मूल आहे ना, त्याची काळजी कोण घेणार? हा अहो पण तिकडं ठीक आहे, तुम्ही जा तिकडे, तिथल्या आनंदात सहभागी व्हा. तिकडे पिऊची काळजी घ्यायला नाग्या आहे, मामा आहे, आई आहेत, वहिनी आहेत. तुम्ही पण तिकडेच जा. माझं काय, मी एकटीच माझ्या बाळाची काळजी घेईन. मी आणि माझं बाळ एकटेच सगळं मॅनेज करू. तुम्ही जा. अहो सोनाजी मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे नाही राजवीरजी, तुम्ही खरंच जा. फार तर काय होईल, मला आणि माझ्या बाळाला जर काही झालंच तर मी मॅनेज करेन सगळं. तुम्ही जा. ठीक आहे, नाही जात. आता तुम्ही कुठेही जायचं नाही. हा माझी शपथ आहे तुम्हाला.
युअर जस्ट माइंड. तुम्ही आता फक्त माझे आहात.